फ्रेंड्स, आता मी आली आहे ट्युशनवरून आणि ये आवाज बॅकग्राऊंडमध्ये चालले तर सोडा. आणि आता आपण माझ्या घरी रोटीवाला चीजवाला रोटीवाला फ्रँकी हे बघा. तर मग आता खाताना तुमचा रिव्ह्यू देते. तर मला खूप चांगलं आहे. तुम्ही घरी ट्राय करा. ओके. चीज निघते बाहेर. चीज चीज आहे. चीज हे एव्हरीवन, तर कसे आहात तुम्ही? वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल गाईज. तर गाईज, आज मी घरी आहे. सुट्टी घेतली आहे काही रिझनमुळे, काही मी सुट्टी घेतलेली आहे. तर म्हटलं चलो ब्लॉग हो जाए. सो मी आताच एक रील बनवली आहे. ते बघू कधीतरी नाही, मी माझ्या एका चॅनलवरती अपलोड करते आहे. सो गाईज प्लीज सपोर्ट करा. त्यात घरी आहे तर व्लॉग बनवायचा रिझन हा आहे गाईज, की बघा कसं असतं माहिती आहे का, असा तर घर अवाढव्यच पडलेला असतो माझा. तर तुम्हाला सर्वात आधी घर दाखवते कसा आहे. सो हा माझा एकदम क्लीन, हा फक्त टॉवेल आहे तो मी काढून टाकेल आणि हा हे काढून टाकेल. सो माझं घर मी तुम्हाला दाखवते. हे बघा गाईस, तुम्ही बोलणार की कसली भारी, कसे ऑल सेट. तिथं फक्त डबे लावायचे, सर्व ऑल सेट आहे इथं. आणि तुम्हाला दाखवते, चलो इकडली लाईट लावूया आपण आणि तुम्हाला इकडून दाखवते. हे बघा गाईस, हा माझं घर आहे एकदम क्लीन नेटकं, कुठं पण पसारा काही जास्त नाही आहे. हे कॅरी बॅग आहे तिथं मी हटवून टाकणार आहे. सो बघितलं, घर एकदम नीट नेटकं आहे. गॅलरी पण दाखवते आहे. हे तर त्याला कपडे सुकवलेले, हे आता मी काढणार नाही. सो गाईज, बोलायचं तात्पर्य हे आहे की बघा, घरी गेस्ट येत आहे आणि घर क्लीन आहे. बोलायचं हे आहे की आपल्या घरी कुठले पाहुणे येतात तर आपण किती घर नीटनेटकं वगैरे करून घेतो, आणि ऐवजी असा नसतो. माझा तर नसतो, तुमचा असणार, माझा नसतो. सो गाईज, घर नीटनेटकं कसं काय झालं आहे हे पण मी तुम्हाला सांगते आहे. थोडं गिनीच्या पप्पांनी आवरलं आहे, थोडं मी आवरलं आहे. ऑब्व्हियसली भांडे कपडे ते मलाच करायचे होते, ते मीच केलेत. गॅलरी पण क्लीन केली आहे, सर्व काही झालेलं आहे. जेवण नाही बनवलं आहे का, तर ते सर्व का झालं आहे माहिती आहे का, की जेवण नाही बनवलं आहे. जेवण मम्मी बनवते आहे. लाईफ सेवियर आहे माझी आई माझ्यासाठी. कारण मम्मी जेवण बनवते आहे, मम्मीच जेवण बनवून मला देते आहे. कारण की एवढ्या लोकांचं जेवण खरं सांगू तर मला जमत नाही बनवायला. सो मम्मीच जेवण बनवून देत आहे. आणि कसं आहे ना, म्हणजे तिला मी म्हटलं, मम्मी तू करून देतेस का, करशील का काय झालं म्हटली. मम्मा म्हटलं मम्मी जेवण बनवायचं आहे, एवढे लोक. हां ठीक आहे मी बनवून देईन ना. म्हणजे टेन्शनच मुक्त. आणि ती जेवण बनवून देत आहे म्हणून एवढं सर्व माझं करून झालेलं आहे. नाहीतर देवा शपथ माझ्याने झालं नसतं. मम्मी सर्व काही करून देत आहे. तर लाईफ सेवियर बोलायचं गोष्ट ही आहे की कधी पण काही गेस्ट येतात, एवढे म्हणजे समजा 2-4 लोक ठीक आहे मॅनेज करून घेते, पण थोडे जास्त झाले ना तर मला तेवढ्या लोकांचा अंदाजही येत नाही आणि मी तेवढं जेवण वगैरे म्हणजे असं बनवू नाही शकत. सो म्हणून मी मम्मीला सांगते आणि ती खरंच मी करून देते आणि ती करून देते मला. तर म्हणून ती माझ्यासाठी लाईफ सेवियर आहे. कारण की हा सर्वात मोठा माझा प्रॉब्लेम असतो की मी जेवण एवढ्या लोकांचं नाही बनवू शकत, बिघडतो, नेहमीच बिघडतो. म्हणून मी रिस्क घेत नाही. तर मी मम्मीला सांगितलं तर ती मला जेवण बनवून देते. 7 वाजेपर्यंत गिनीच्या पप्पा जेवण घेऊन येतील, मुलींना घेऊन येतील. आणि असं मला बोलायचं आहे की मम्मीने अर्धा काम हलका केला आहे म्हणून घराचं काम हलका झाला, नाहीतर घर हलका झाला नसता, पसारा तसाच पडलेला असता. आता हा एवढा आहे तर हे मी आवरून घेते आहे, समजलं.
अशी ही लाईफ सेव्हिअरची गोष्ट आहे. आणि मी आता सकाळी कुकीला सोडून आली आहे मम्मीच्या इथं सोडल्यावर मम्मीने स्वतःचं पण जेवण बनवून घेतलं होतं. मी तिथं पोचायच्या आधी मम्मीने आमचं पण जेवण बनवलं होता. तर गिन्नीच्या पप्पांनी थोडंफार जेवण केलं, कारण की आम्ही म्हणजे हेवी नाश्ता करून निघालो होतो. सो त्यांनी थोडंसं खाल्ला, मी थोडंसं खाल्लं आणि मग मी तिथून निघाली. आणि मम्मीनी आता कॉल केला की बाई गिन्नीला घेऊन यायचं आहे का, कारण की तिचा ऑटोवाला तिथंच येतो. तर मम्मी तिथं पप्पा गेले असतील तिला घ्यायला. म्हणजे तुम्ही बघू शकतात की स्वतःचं जेवण बनवलं, ते पण नॉनव्हेजच बनवलं आहे. त्याच्यानंतर आता माझ्या पाहुण्यांसाठी तिने जेवण बनवलं. त्याच्यानंतर ते जाऊन काय बोलतात त्याला, माझ्या मुलीला पण आणलं. मग छोटीला पण सांभाळणार, खाण्याचं काम नाही आहे माझ्या छोटीवालीला सांभाळणं. सो सर्व काही मॅनेज करून दिलं. ती खरंच मी खूप ब्लेस्ड आहे की असे आई वडील माझ्याकडे आहेत खरंच. आणि माझी आई माझी लाईफ सेव्हिअरच आहे, कारण की मला कधी कुठली प्रॉब्लेम आली तर सर्वात आधी तीच उभी होते. सो असं काही आहे. सो चला बघू. आणि हां, मी मार्केटला गेली होती, तर मार्केटमधून मी काही साड्या आणलेत, तर तेही मी तुम्हाला दाखवते. सो टचमध्ये राहा, मी तुम्हाला दाखवतेच. साडी दाखवते म्हणजे साडी दाखवते. अजून काय नाही, तुम्ही कनेक्ट राहा. भेटू आपण थोड्या वेळात. ओके. इकडून हे काढ सर्व. मम्मी हे आता कापलं, हे चपात्या आणि हे लिंबू वगैरे, हे चिकन बघा, हंडी भरली आहे. चांगलं दाखव, असं काय पण नको दाखव. तर नानीचं हे दाखव, प्रेम बघा, नानीचा प्रेम बघा. नानीला आजच बोललो की बनवून द्या तुमची नाईट येतं. जीरा राईस मस्त बनलाय. नेहा बोलले, नेहा. आता हळद कुंकू चाललंय. किती? 20 लाख रुपये. हे छान केलं काय? हे केलं तर छान ठरवलं, तर ते केलं तर छान. मग ते बाहेरचं केलं तर ते छान वाटेल. मग बिल्डिंगला पण शो येईल. तर फ्रेंड्स, निघालो आम्ही कामाला. आज अर्पिताला स्कूलला सोडतोय, कारण की तिचं काही सामान घ्यायचं आहे. तर तो स्कूलच्या इथंच भेटतो, तर ते घेऊन तिला स्कूलला सोडू आणि मग आम्ही कामाला जाऊ. गाईज असा होता त्या दिवशीचा प्रोग्राम काही, जे मी तुमच्यासोबत आता शेअर केलेला आहे. सो त्या दिवशीचे जे आले होते ते न्यूलीवेड कपल होते. त्यांचं जेवण करायचं होतं, पण बरीच दिवसापासून पेंडिंग चाललं होतं, पुढे चाललं होतं. मागे आम्ही फिरायला पण गेलो, मग घरी आजारी झाले, हे झालं ते झालं, काही ना काही चालूच होतं. आणि मग ते त्यांचं बोलवणं पोस्टपोनच होत होता. सो मी त्या दिवशी मग त्यांना असं बोलवलं आणि असा कार्यक्रम झाला. आणि जेवण मला मम्मीने बनवून दिला होता. सो तो एक काम झालेला आहे आपला. तर इथपर्यंत होता आमचा हा आजचा व्लॉग. तर तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि चला आता भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. तुझं काहीतरी अलग आहे. आता पुढे जाऊन मला काही शूट करता येणार नाहीये. सो बाय.